मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया जोर धरत असताना नेमकं कोणत्या बँकांना या समितीच्या माध्यमातून कागदपत्र मागवण्यात आलेली आहे त्या संदर्भात आणि अशाच कर्जमाफीचे नेमके कोणत्या शेतकऱ्यांना काय डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत त्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कृषी सल्ला GRM योजना। मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वच योजना मग केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील त्या संदर्भात वेळोवेळी अपडेट देत असतो। मित्रांनो, कर्जमाफीची जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी हे आहेत। अतिशय हुशार आणि अतिशय जिज्ञासू असा हे व्यक्तिमत्व आहे। मित्रांनो, यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीनं फक्त आणि फक्त जिल्हा बँका या बँकांनाच शेतकऱ्यांची कागदपत्र म्हणजे कुठे थकीत शेतकरी आहेत, नेमके चालू वर्षातले कोणते आहेत, त्याच्यानंतर किती शेतकऱ्यांवरती कर्ज आहे, त्याचा जो पूर्ण डाटा आहे तो गोळा करण्याचं काम सध्या चालू आहे आणि फक्त जिल्हा बँकेचा इतर कोणत्याही बँकेला त्या संबंधित कुठल्याही प्रकारचे निर्देश हे आलेले नाही आहेत। मित्रांनो, कर्जमाफी होत असताना नेमकी जी 2019 असेल, 2015 असेल, 2009 असेल यामध्ये ज्या नॅशनलाइज बँका, त्याच्यानंतर जिल्हा बँका, त्याच्यानंतर ज्या खाजगी बँका आहेत या सर्व बँकांची कर्जमाफी झालेली होती आणि त्याच्यामुळं ज्या नॅशनलाइज बँका असतील, मग त्याच्यानंतर आपल्या खाजगी बँका असतील, या ज्या बँकांना अद्यापपर्यंत कुठलेही निर्देश हे सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे खात्यामध्ये येणारे सोयाबीनचे असतील किंवा ज्या काही पिकाचे पैसे खात्यामध्ये जमा होत आहेत त्यावरती हे जे अधिकारी आहेत हे मोठ्या प्रमाणावरती ते पैसे वळवण्याचा देखील प्रयत्न करत आहे। असेच 2-3 प्रकरणं विदर्भात देखील झालेले आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेले असतील। मित्रांनो, असं असताना आता नेमकं या ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्याच्यानंतर ज्या खाजगी बँका आहेत या बँकांना नेमके निर्देश कधी येणार, तर मित्रांनो पहिले जिल्हा बँकेचा जे डाटा आहे तो पहिले गोळा केला जाईल आणि त्याच्यानंतर या बँकांना हे निर्देश देण्यात येतील असं वाटतंय, कारण सध्या तरी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे निर्देश त्यांना देण्यात आलेले नाही आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर जे मयत झालेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा देखील कर्जमाफीची व्हावी याच्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्राची मागणी करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये मग तुमचं जे 7/12 असेल, 8 असेल, त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर फार्मर ID नंबर, त्याच्यानंतर मयत झालेल्या शेतकऱ्यांसंबंधित काही पुरावे सादर करण्याचे देखील सांगण्यात आलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी संबंधित जे कागदपत्र आहेत ते आपल्या बँकेमध्ये असतील हे जमा करायची आहेत। मित्रांनो, त्याच्यानंतर काही वृत्तपत्र असतील किंवा काही न्यूज चॅनल असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात येतं आहे की ग्रामपंचायतीचा कर भरा तेव्हा तुम्हाला कर्जमाफी मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय नाही आहे। त्याच्यानंतर कोणत्याही म्हणजे अद्यापपर्यंत कुठलंही प्रसिद्धी पत्रकसुद्धा त्याच्या संदर्भात नाही आहे। त्याच्यामुळं अशा अफवांना बळी पडू नका। अशा प्रकारचा कुठलाही निर्णय हा झालेला नाही आहे। त्याच्यामुळं ग्रामपंचायतीचा करचा आणि कर्जमाफीचा कुठलाही संबंध लांबपर्यंत येत नाही। त्याच्यामुळं कुठल्याही अशा अफवांना बळी पडू नका आणि आता सध्या फक्त जिल्हा बँकांनाच हे निर्देश देण्यात आलेले आहे। मग त्याच्यामध्ये किती शेतकरी थकीत आहेत, त्याच्यानंतर किती शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे या संदर्भातील पूर्ण डाटा हा गोळा करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच हा पूर्ण होऊन आपल्या नॅशनलाइज बँका असतील, त्याच्यानंतर खाजगी बँका असतील यांचा देखील डाटा लवकरात लवकर गोळा करून हा डाटा मार्च महिन्यामध्ये ही समिती सरकारला सादर करणार आहे अहवाल आणि त्याच्यानंतर सरकार ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। तर मित्रांनो, ही होत्या काही महत्त्वाच्या अपडेट। चला भेटू अशा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत